नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयावर बोलत असतो. तर कालच जी आपली एक फालतू अभिनेत्री आहे मराठा आंदोलनाबद्दल, जिनं बुलेटिनच जवळजवळ एक बातमीच तयार केली, जिला कसलीही मराठीची अक्कल नसलेली सुमोना चक्रवर्ती, आज मित्रांनो आपल्या मनोज दादांचा 5वा दिवस आहे आज उपोषणाचा. तर तुम्ही ही क्लिप जरा पहा की त्यांची काय अवस्था झालेली. अक्षरशः तिथे जाणारा प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आहेत. तर बघा, आपण त्यानंतर बोलूयाच त्या फालतू सेलिब्रिटीबद्दल. कोण आहे ती, काय आहे, कुठून आहे, किंवा तिचं काय म्हणणं होतं. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल दादांची तब्येत कशी झालेली आहे. एक मराठा समाजासाठी, एक तळागाळातल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून झगडणारे आपले मराठा योद्धा मनोज दादा यांना तर आपला मानाचा मुजराच आहे. आता येऊया आपण त्या फालतू सेलिब्रिटीबद्दल. तिला पहिली गोष्ट 5 मिनटं, आता 5 मिनटं कशाला म्हणतात, माणूस जर टॉयलेटला जरी गेला तरी तो 10-15 मिनटं बसतो. हिला एवढा उशीर कशासाठी झाला होता, आणि ही कुठली सेलिब्रिटी आहे? 5 मिनटं म्हणजे काय उशीर असतो का? हिला 5 मिनटं उशीर झाला. अरे वा, माणूस सहज लघवीला बसला तरी 5 मिनटं लागतात आतून बाहेर यायला, हात धुवायला. मग हिला मराठा मोर्चाचा एवढा काय हिला त्रास झाला की हिला कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व केला आणि एक अशी न्यूज तयार केली एबीपी माझाने. एबीपी माझाने सुद्धा हे कव्हरेज घ्यायला नव्हतं पाहिजे ॲक्च्युली, कारण त्यांचा जो चॅनल आहे तो मराठी चॅनल आहे, हा तळागाळातल्या शेतकऱ्यांचा चॅनल आहे. आणि असं केल्यानंतर लोक त्या चॅनलकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन वेगळा होऊ शकतो कदाचित. त्याच्यामुळं एबीपी माझाने सुद्धा ही न्यूज केली. असो, चला त्यांचं काय असेल ते. आता दुसरी गोष्ट ती काय म्हटली की उघडेच ढेरे घेऊन रस्त्यावरती फिरत होते. अहो, फालतू सेलिब्रिटी नाहीच आहे. सेलिब्रिटी कुणाला म्हणायचं? सेलिब्रिटी म्हणजे कोण? ऐश्वर्या राय असेल, करीना कपूर असेल, दीपिका पादुकोण असेल, ह्या सेलिब्रिटी, काजोल असेल. ही काय, कुठे हिची एंट्री कशी झाली माहितीये? ही मेन लखनौची, जिथे शिकली तिथून मुंबईला शिकली, हिंद कॉलेजमध्ये. महाराष्ट्रात राहायला आली आणि महाराष्ट्रातल्या ज्या जो शेतीप्रधान आपला महाराष्ट्र देश आहे, कृषी प्रधान आपला जो महाराष्ट्र राज्य आहे, देशच म्हटलं मी, सॉरी, महाराष्ट्र राज्य, त्या राज्यातील जो बळीराजा आहे, ज्याच्या जीवावरती हे सगळं चालतं, त्याच्याबद्दल हिला बोलणं कितपत शोभलं. हिची एंट्री झालेली क्राईम पेट्रोलमध्ये 500 रुपये रोजाने. तुम्ही बघू शकता एपिसोड, जर तुम्ही ऑनलाईन टाकलं क्राईम पेट्रोल, तर हिचे काय रोल आहेत, किती फालतू रोल आहेत. आणि ही कुठली सेलिब्रिटी केली हिला? न्यूजवाल्यांनी सांगितलं सेलिब्रिटीला त्रास झाला. कुठली सेलिब्रिटी? कुणाला म्हणावं सेलिब्रिटी? म्हणावं तरी कुणाला की एवढा मोठा तुमचा चॅनल आहे, तुम्ही खुशाल तिला सेलिब्रिटी म्हणता? ती सेलिब्रिटी वगैरे कोण नाही, एक सर्वसामान्य एका गर्दीत उभा राहणारा ती एक बाई आहे. म्हणजे जसं आपण तमाशा म्हणतो, तमाशामध्ये जशा 10 पाया नाचणाऱ्या किंवा काहीतरी कला करणाऱ्या असतात, त्यातली ती एक आहे. ती अशी, तिने काय कुठली पिक्चरची हिरोईन आहे का तिच्या जीवावर कुठला पिक्चर चालायला? तर चला आपण मुद्द्यावरती येऊ. ती काय म्हटली? ढेरे घेऊन रस्त्यांवरती आंघोळ करतात, फिरतात. मॅडम, तुमचे स्वतःचे फोटो तुम्ही एकदा ऑनलाईन जाऊन बघा. जर ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जर बघितले ना, तर तुम्हाला तुमचीच लाज वाटेल. इतके घाणेरडे फोटो आहेत तुमचे.
या अखंड महाराष्ट्रात जे आमचं आराध्य दैवत आहे राजे छत्रपती, त्यांचा झेंडा ज्यांच्या हातात असतो, त्यांचं नाव ज्यांच्या मुखात असतं, अशी लोक तुम्ही म्हणता की मला तर खूप भीती वाटली, सुरक्षेची भीती वाटली. जा तिकडे युपी बिहारला, तुमच्या लखनौला जा आणि मग सांगा. हा महाराष्ट्र देश आहे, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथे आया बहिणींची रक्षा केली जाते. कुणी काही इज्जत लुटायला येत नव्हतं का? कुणी तुमच्या अंगावर आलं नव्हतं का? कुणी गाडीत घुसलं नव्हतं का? गाडीला बुक्क्या मारल्या, काचा मारल्या, काही सांगायचं आपलं. तुम्ही हे एकतर काहीतरी पैसे घेऊन केलेली न्यूज आहे. इथून पुढे जर महाराष्ट्राला कळलं की ह्या बाईची हा कार्यक्रम आहे, तो चॅनल नक्की पडणार. आणि जो कोणी डायरेक्टर असेल किंवा प्रोड्युसर असेल ह्या फालतू सेलिब्रिटीला घेणारा, त्याने समजायचं त्याचं दिवाळं झालं. आणि एकदा जर ह्या 12.5 कोटी जनतेने जर ठरवलं या सुमनो चक्रवर्तीची कुठलीही मालिका बघायची नाही, 0 TRP, कुठेही काम मिळणार नाही मुंबईमध्ये, आपलं गबाळ गुंडाळायचं आणि डायरेक्ट लखनौ गाठायचं. त्याच्यामुळं बोलताना ही मुंबई सर्वांची, आमच्या महाराष्ट्राची मुंबई आमच्या महाराष्ट्राची लाईफलाईन आहे आणि आमचं जीव आहे. त्याच्यामुळं हा शेतकरी राजा तिथं येणारच, तो पाहिजे त्या मुंबईत फिरणारच, तो इथलाच आहे. तो काय कुठून बाहेरून उपरा नाही आलेला इथं की त्याला तुम्ही असं म्हणताय कुठेही फिरताय, काही करताय, रस्त्याने स्वयंपाक करताय. अरे बाबा, तुला परिस्थिती माहिती आहे का? तू मराठी न्यूज कधी बघती का? ज्या दिवशी आंदोलन सुरू झालं त्या दिवशी आसपासच्या सगळ्या हॉटेल्सला ऑर्डर दिल्या की ते बंद करा, म्हणजे रसद रोखण्याचं काम केलं होतं. थोडक्यात खाणं पिणं सगळं, त्यांना वाटलं हे पळून जातील. पण ही महाराजांची नीती माहिती आहे महाराजांना की रसद रोखली जाते. म्हणून हे महाराजांचे मावळे मराठा आंदोलक अगोदरच सगळा शिदा वगैरे घेऊन आणि आसपासच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा सगळं हॉटेल टाईप सगळं चालू केलं. लाखो करोडो लोकांनी या ठिकाणी मदत पाठवली आणि आज तिथे कशाचीच म्हणजे गैरसोय नाहीये. ह्या कळतात का तुला न्यूज? कुठेतरी कपिल शर्मा शो मध्ये बाजूला उभं राहून स्वतःला एक तुझं अस्तित्व समजायला लागली. काय तुला कॉमेडी तरी येते का त्याच्यात? तू आहे का त्याच्यात राहण्याच्या लायक तरी? मी शूटला गेले होते. कुठला शूट आहे तुझा? एकदा अनाऊन्स करून सांग, आम्ही युट्यूबवर टाकतो, बघू तुझं कोण बघते, काय तुझी मालिका आहे का, कोण आहे का, कुठला प्रोग्राम आहे तुझा. तुझ्यामुळे त्या डायरेक्टरचं सुद्धा नुकसान होईल. त्याच्यामुळे जास्त सेलिब्रिटी असल्याची आव्हानू नको. तू काय एवढी मोठी नाही आबाळाला टेकणारी. मराठा समाजाला नावं ठेवणे इतपत तुझी लायकी नाहीये, कारण मराठा समाज हा महाराष्ट्र आमचा आहे. त्याच्यामुळं तू आपली आलेली इथं पोट भरायला, तुझं पोट भर, जे काही तुझं नाचणं गाणं असेल ते कर. आम्ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या हक्कासाठी 1-1, 2-2 एकर जमिनी आहेत लोकांना, गरिबांना, मुलांना आरक्षण नाही, आरक्षणापायी त्यांचे नुकसान होते, नोकऱ्या मिळत नाही, लग्न होत नाही, 12 भानगडी, शेतीचं नुकसान होतं. हिला काय बसल्या जागेवरती बोलायला? एसीच्या गाडीत माझ्याबरोबर पुरुष होता म्हणून तरी मी वाचले. अरे तुझ्यासारख्याकडे छपरे बघणार तरी कोण आहे? आणि हा मराठा आहे, छत्रपतींचा मावळा आहे हा. आम्ही आया बहिणींची इज्जत राखतो, इज्जत करतो. त्याच्यामुळं तुझं जे स्टेटमेंट आहे काल, तू डिलीट पण केले तुझं ते काय असेल ते. पण लक्षात ठेव, प्रत्येक जर युट्यूबर या महाराष्ट्रातला जर पेटून उठला ना, तुला कुठल्या मालिकेत एखाद्या मैताची भूमिका असली ती सुद्धा मिळणार नाही. तू मराठ्यांना नावं ठेवायला लागली, इथं स्वयंपाक करतात, हे करतात, ते करतात, सगळे घाण केली, काय करतात, कुठेही असुरक्षितता दिसायला आले. अरे मुंबई आमची आहे, आम्ही मुंबई फिरायला आलेलो आहेत. 5,000 जिथं लोक बसतील का? बाकीचे काय करतील तिथं? फिरणारच इकडे तिकडे, समुद्रकिनारी फिरणार, इकडे तिकडे फिरणार, मुंबई बघणार. आमचा बळीराजा हा कधी एवढे दिवस मुंबईला थांबला नाही, आनंद घेणार. पण जो माणूस जिथं लढतोय, आमचा मनोज दादा स्वतः आमच्या हक्कासाठी, त्या माणसासाठी थांबलेली लोक आहेत. अरे यांना संडासची सोय आहे का तिथं? आंघोळीची सोय आहे का? झोपण्याची सोय आहे का? रस्त्यावर झोपतायत, रस्त्यावर खातायत, आणि ही छपरी कुठली गाडीत बसून एसीत बोलते. ह्यांना काय कळतं का? आणि हेच झालं, मुंबईचे हेच झालं. आता तुझा बोऱ्या बिस्तर बांध आणि तू लय मोठी सेलिब्रिटी आहे ना, तुझ्या लखनौमध्ये जाऊन दाखव तुला कुठं काम मिळतंय का. महाराष्ट्राच्या जीवावर जगणाऱ्यांनी, पुन्हा एकदा मी सांगतो,
महाराष्ट्राला नावं ठेवण्याचं काम कधीही करू नका, अन्यथा तुमचं करिअर संपून जाईल. त्याच्यामुळं मी खास हा व्हिडिओ आज खास काढलेला आहे, कारण माझे विषय खूप वेगवेगळे असतात. माझे जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांना माहिती आहे की माझे जे व्हिडिओज असतात ते नॉलेजपर असतात, परंतु शेवटी एका मराठी माणसाचा अपमान झाल्यानंतर दुसरा मराठी माणूस सुद्धा गप्प बसणार नाही, हे तितकंच खरं आहे. त्याच्यामुळं हा कुठलीही सेलिब्रिटी नाही, हिची सुरुवात एक क्राईम पेट्रोलमधून छाटछूट झालेली आहे आणि अजूनही अशी काही लई मोठी नाही. ही साईडचा कडेला पाहणारा, आपल्या मराठी भाषेत म्हणतात कडेला पाहणारा कार्यकर्ता आहे हा, कुणाच्या तरी हाताला धरून चाललेला. आता मला आपल्याला जास्त खोलात जायचं नाही. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण आपल्या मराठ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तिची